नमस्कार, मी सुनीता पटायत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपल्याला वॉन्डरिंग जू या प्लॅन्टबद्दल सांगणार आहे. हे पहा, हे किती छान दिसणारे प्लॅन्ट आहे. याचे कलरचे पाने आहेत आणि हे प्लॅन्ट आपल्याला हँगिंग बास्केटसाठी खूप छान असते. हँगिंग बास्केट याची खूप छान दिसते. यासाठी आपण वॉन्डरिंग जू हे प्लॅन्ट छोट्या छोट्या कटिंगपासून येऊ शकते आणि याला जास्त खताची पण गरज नाही. तुम्ही वर्षातून एक वेळेस याला कोणतेही खत दिले तरी चालते आणि याला जास्त उन्हात ठेवायचे नाही. ह्याला सेमी शेडमध्ये ठेवा. सेमी शेडमध्ये ठेवले तर ह्याची वाढ चांगली होते. यासाठी याला सेमी शेडमध्ये ठेवणे गरजेचे असते. जास्त ऊन किंवा जास्त सावली हे दोन्ही पण या प्लॅन्टला जमत नाहीत. कारण जास्त सावलीत जर तुम्ही हे प्लॅन्ट ठेवले तर ह्याचे पाने हिरवे होतील आणि त्याचा कलरमध्ये येणार नाहीत आणि जास्त उन्हात ठेवताल तर ह्याचे पाने थोडे सुकतील. त्यासाठी आपण याला सेमी शेडमध्ये ठेवणे गरजेचे असते. याची सॉईल मिक्सर 1 हिस्सा वाळू, 1 हिस्सा कंपोस्ट आणि 1 हिस्सा गार्डन सॉईल अशी ह्याची सॉईल मिक्सर करा. म्हणजे या प्लॅन्टची वाढ चांगली होईल. आणि हे असे सॉईल मिक्सर करून आपण हँगिंग बास्केटमध्ये लावले तर खूप छान दिसते. हे पहा, आज मी हे प्लॅन्ट ह्या हँगिंग बास्केटमध्ये लावणार आहे आणि हँगिंग बास्केटला ड्रेनेज होल करून त्यावर खपराचे तुकडे ठेवलेले आहेत आणि हे खपराचे तुकडे ठेवल्याच्यानंतर हे सॉईल मिक्सर केलेले आहे. हे सॉईल मिक्सर केलेले आता ह्या आपण पॉटमध्ये टाकणार आहोत आणि हे सॉईल मिक्सर करणे फार गरजेचे आहे. कारण याच्यात 1 हिस्सा वाळू, 1 हिस्सा कंपोस्ट आणि 1 हिस्सा गार्डन सॉईल हे टाका किंवा तुम्ही वाळलेला पालापाचोळा टाका. तो जर नसेल तर कोकोपीट टाका. त्याच्या सॉईलमध्ये मॉइश्चर असणे खूप गरजेचे असते. यासाठी आपण आपल्या सॉईल मिक्सरमध्ये पालापाचोळा टाकणे गरजेचे असते. हे पहा, हे आता मी एका कुंडीत लावलेले होते. याची छोटी छोटी कटिंगच लावलेली होती आणि ही छोटी छोटी कटिंग आता चांगली आलेली आहे आणि ती कटिंग मी आता हँगिंग बास्केटमध्ये लावणार आहे. कारण याची हँगिंग बास्केट खूप अशी छान दिसते. यासाठी मी याची रिपोर्टिंग करत आहे आणि वॉन्डरिंग जू हे प्लॅन्ट हँगिंग बास्केटसाठी खूप बेस्ट आहे. आणि साईडने आपण जे सॉईल मिक्सर केलेले आहे ते सॉईल मिक्सर साईडने टाकून घ्या आणि एक बोट आपली कुंडी रिकामी राहील अशी ठेवा आणि ही सॉईल मिक्सर आपल्या कुंडीत टाकून घ्या. म्हणजे आपल्या प्लॅन्टला पाणी टाकले तरी व्यवस्थित पाणी बसेल आणि आपली कुंडी चांगली येईल आणि आपले वॉन्डरिंग जू खूप छान येईल. यासाठी ह्या हँगिंग पॉटमध्ये पूर्ण माती भरू नका. 2 बोटे किंवा 1 बोटे माती शिल्लक ठेवा. म्हणजे आपण पाणी दिल्याच्या नंतर आपल्या हँगिंग बास्केटमधून पाणी गळून जाईल आणि त्याला पूर्ण पाणी भेटेल. यासाठी 1 ते 2 बोटे हँगिंग बास्केट रिकामी ठेवा. पूर्ण भरून घेऊ नका. आणि नंतर ही हँगिंग बास्केट आपल्याला सेमी शेडला ठेवायचे आहे. जेथे सकाळीचे 3 ते 4 तासाचे ऊन लागेल किंवा संध्याकाळचे 3-4 तासाचे ऊन लागेल किंवा आपल्या गार्डनमध्ये जेथे थोडे गाळून ऊन येत आहे अशा ठिकाणी आपण हे हँगिंग बास्केट ठेवणार आहोत. कारण जर 3 ते 4 तासाचे ऊन जर लागले तर ह्या वॉन्डरिंग जूच्या पानाचा कलर खूप छान येतो आणि
त्याची वाढ पण चांगली होते. आणि त्याला आपल्याला भुशी जर करायची असेल तर थोडी थोडी पिंचिंग करून घ्या. थोडी थोडी पिंचिंग करून घेतली तर त्या ठिकाणी 2-3 फुटवे येतील आणि आपले वॉन्डरिंग जू घनदाट आणि छान असे येईल. यासाठी आपण छोटी छोटी पिंचिंग करणे गरजेचे असते. अशी जर केअर केली तर वॉन्डरिंग जू खूप छान येईल आणि आपले गार्डन खूप छान दिसेल. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब